सोलर प्रकल्पातील कथित घोटाळ्यावरून पन्हाळ्यात उपोषण. नगर परिषदेकडून उभारण्यात येत असलेल्या सोलर प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रकल्प अपूर्ण राहिल्याने आणि गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत असल्याने स्थानिकांनी चौकशीची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर प्रमोद उदाळे, सुनीता उदाळे आणि पृथ्वीराज नायकवडी यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेमार्फत पन्हाळ्याला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा म्हणून धबधबेवाडी येथे सोलर प्रकल्प उभारण्यात आला होता. पन्हाळ्याला पाणी येते ते नदीमार्गे सेकंड स्टेज धबधबेवाडी आणि त्यानंतर पन्हाळा येते. त्यासाठी तिथे सोलर सिस्टीम उभारली होती, कारण का तिथे जे येणारं विजेचे बिल होते ते 1.5 लाखाच्या घरात होते, ते कुठेतरी कमी व्हावं आणि नगरपालिकेच्या तिजोरीचा ताण कमी व्हावा म्हणून ही सोलर प्रकल्प उभारला होता. 2 वर्षापूर्वी ह्या कामाला सुरुवात झाली, टेंडर निघालं, काम सुरू झाले. पण तिथं आता जर बघितलं तर ते कामाची उचल जवळपास काम ते जवळपास 54 लाखाचं आहे आणि 40 लाख उचल केले असे अंदाजे आम्हाला माहिती मिळते. पण याबाबत आम्ही माहिती अधिकार टाकला असता आम्हाला ते नगरपालिकेकडून कोणतेही उत्तर मिळालेलं नाही. 2 महिने झाले माहिती अधिकार झाला. 1 महिन्यानंतर अपील अर्ज केला. अपील अर्जाला सुद्धा त्यांनी काही उत्तर दिले नाही. त्यांना म्हणजे नागरिकांची काही किंमतच नाही आणि ह्यात फार मोठा भ्रष्टाचार झालाय असा आम्हाला शंका आहे. म्हणून आम्ही वेळोवेळी नगरपालिकेत गेलो, याचा जाब विचारला, पण त्यांच्याकडून कोणतेही आम्हाला उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहे. आम्हाला सल्लेशीर कायदेशीर मार्गाने, आमचा संविधानावर विश्वास आहे, त्या मार्गाने आम्हाला योग्य ते उत्तर मिळावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही उपोषणाला इथे बसलो. दरम्यान सोलर प्रकल्पाचे उर्वरित काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन पन्हाळा नगरपालिकेकडून देण्यात आल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं. पॅनल ऑर्डर झाले होते, अगेन्स्ट मटेरियलचं आपण बिल काढलं होतं, हे 10% होल्ड करून बाकीचं बिल काढलं होतं. पण काय झालं, पॅनल डिफेक्टिव्ह निघाले, जे काही फुटले होते, तुटले होते. मग त्यामुळे काय केलं, आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला की असे तुमचे पॅनल बदलून द्या. त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने पॅनल बदलायला नेले. मध्यंतरच्या कालावधीमध्ये काय झालं की पॅनल वेळेत येऊ शकले नाहीत, ते रेट दरवाढ ह्या गोष्टींमुळे सगळा विषय झाला. पण आज रोजी आम्ही त्यांना म्हणजे मागील आठवड्यातच आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात ते सगळे पॅनल बसून तिथून पुढच्या 10 ते 15 दिवसात सगळं कारवाई करून देतो. यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी, विजय जाधव, नगराध्यक्ष जयश्री पवार, माजी नगराध्यक्ष आसिफ मोखाळशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. केके न्यूज साठी प्रतिनिधी सनी काळे. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.